नमस्कार, शुभ दुपार. मावशींचं जेवण हे झालं सगळं छानपैकी आणि बापू चाललं मावशी लगेच घालवाय. काल मावशी आल्या ना, आज लगेच जावं लागते. आता थोरल्या बहिणीकडे जायचं, इथं बनसुडे वस्ती जायचं आणि उद्याच्याला मग न्यायचं डायरेक्ट राजुरीला. बापूला 2-3 दिवस परवा दिवशी राशीन काय नाही हिंडायचं बघा पदशीर. हो, फक्त लय उन्हात हिंडू नका. आपले माणसं समजे, तुम्ही बी आहे ना, आका बी आहे, समजे सगळे आपलीच आहे ती. चालल्या सोडवायला बनसुडीच्या इकडं. मावशी बनसुडीच्या इकडे राहायची संध्याकाळ ना, मग उद्या जायचंय राजुरीला. बरोबर चालतंय. हा चला, एक जण सांडगे न्यायला घरीच आले, तर ते सांडगे पॅक करायचं, त्यांना अजून चहा करायचा आहे. चाललंय एक काम हळूहळू. आमचा अवतार तर काय असलं झालं की मापच नाही, काय कामच चाललंय अजून सकाळपासून. चहा करायला चालले मी आता. का सकाळपासून तुम्ही व्हिडिओ निम्मा काढला, परत काढलाच नाही, तर आम्ही चाललोय वस्तीवरती. छानपैकी बांगड्या ही भरायच्यात. आमच्या इथे एक वस्ती बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे, तर मी ना अण्णा गाडीवर चाललोय. आज काय सांडगं घातलेलं नाही, तर आज नाही घातलं, त्या परवा 2 दिवस घालायच्यात मस्तपैकी छान. आता आज कार्यक्रम पण होता एक ठिकाणी, परत जेवायला पण जायचंय. जेवण नंतर बांगड्या भरायला. मावशी यायची का? कुठं यायचंय? कुठं जायचंय? माझ्या बरं यायचंय. चला मग बर चला. काय पातीलं मोठं पातीलं ह्याच्यातच करावं लागलं. मस्तपैकी रस काढायचा चाललाय, चपात्या करायच्या, गवारीची शेंग केली, नंतर मग धाक काढून आणली. आता चपात्या लाटायच्या, सागर संगीचं जेवायचं चाललंय. भाजी काय करते? छान असं चाललंय. रस तुम्ही कसा रस मिक्सरमध्ये करत असता, मी असं करते, असं पिळून छान द्यायची मग मिक्सरमध्ये. एक जण म्हणलं त्या दिवशी आल्यात आपल्या स्वयंपाक चाललाय आता काय करायचं. एक जण म्हणलं त्या दिवशी मिक्सर दाखवला, रस काय दाखवला आज परत ना आणल्यात का? आणलं की नाही मी आंबाच खाल्ला नाही ह्या सीझन मध्ये, आता खायचा आहे. मग खातलं, मग तुला कोण नको म्हणले? आंबा खायचं लक्षात न गेलं. त्या दिवशी आणला, रस खाल्ला, आंबाच खायचं लक्षात न गेलं, आणि त्याच्या आधी आणलेला तुम्हीच खाऊन घेतलं, मला तर पुरलं नाही. तर मग ते रस खाल्ल्यामुळे ते असं लक्षातच आलं नाही. म्हणजे बापू घरात झोपले, चाललाय स्वयंपाक. आता बापू भीक बनला, मग तिथून आणले की मंडई ही आणली तिथलं. कोथिंबीर, गवारीची शेंग, बटाटी करायचं आपलं साध्या पद्धतीचं काय जेवण पाहुण्यांना. एक पाहुणे गेली तरी बी त्यांना रामन संध्याकाळी गेल्या ना सकाळी तुम्ही बघितलं की गेल्या बापू गेलं सोडवा बोनसडे वस्तूच्या आत्याच्यात. त्या म्हणल्या मी तिथं राहते जमना मावशी कशी एक दिवस, मग उद्या जायचं आता परत महागारी तिकडं त्यांच्या इकडं राजुरीला जायचं उद्या. म्हणलं चालतंय. त्यांना पण वाटतं की मोठी बहीण आहे, आता थकली. ह्या इतक्या म्हाताऱ्यात म्हणलं त्यांची मोठी बहीण किती तुम्हाला माहिती आहे की बनसोड्याच्या आत्या 7 बहिणी तर बापू एक आहे. दिवस झालं त्यांना वाईना गावा कणिक मळायची आता सकाळी
काय माझ्याकडून झाला मॅटर. एकामेकाला का बघताय? बाकी टाकलेला खाल्ल्या नाहीत का? हा? अरे ती वाचतू हे करतोय पण आंबा वाजले दहाच वाजतो. बस झाली. नको लय कणिक लय चपात्या सकाळी 10 सकाळी काय झालं कणकीत डायरेक्ट मिठाची बनवीच पालती झाली आखी पिठात. हा नुसतं खराट खाल्लंय आम्ही. काढा पीठ निम काढून टाकलं तरी बी चपाती इतकी खराट की तोंडात घालू वाटला. काय करायचं बाई, अरे अवघड झालं. लयची झाली. ग्लास होता नाही तर चाललाय स्वयंपाक तुमचा पण चालला. मिठाचाच सकाळ धरणं मीठ मीठ मिठाचा म्हणजे बाजा चालला होता नुसता. काय ग बाया, सकाळी चपाती एक खाल्ली पण ती सगळं मीठच लागायचं. काही चवच लागाना त्याला कसली. मला किती मिठाचं असलं तर खाऊ वाटायचं पण आज मला खराट लागलं. अरे आम्हाला सगळ्याला आज बापूची सुद्धा तलत गेली मीठ खाणाराची. बापू मला आठवण आहे अख्ख्या एवढ्या 7-8 वर्षात बापूंचं एक दिवस असा गेला नाही मीठ नाही खाल्लं. कुठं बाहेर जर गेलं ना पाहुण्यांच्यात हॉटेलमध्ये जेव्हा गेलं तरी मीठ मागवून घेतात आधी. पण आज आज चक्क बापूने सुद्धा मीठ घेतलं नाही. बरणी घेतलेली सकाळी दर ग मला पाणी दे. घेतले मीठ टाकली नाही ना बापूंनी. कारण का आजी लागतं आळणी आणि त्या आजी आळणी भाजी करते ती बापूंला काय आता दरवेळेस मीठ घेतात. बापूंना माहिती आता भाजी काय आळणी असते तू मीठच घेते. पण आज बापूंची बी तलपट गेली मीठ खाऊन. बरणीत सांडली मिठाची काय कशाची चपातीच खावाटाना काय लयच अवघड झालं. काकांती गेली काय रे? कशी गेली? आत्ताच बाया जेवायसाठी गेली. आत्ताच गेली. सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री. ह्याची शेंग काय म्हणते गवारीची गवारी शेंग आता ताजी नीट केली तरी आणि आली. हिरव्या मिरचीची केली मस्त पैकी. अयो हिरवी मिरची वाटून छान मसाला टाकायचा की ती हिरव्या मिरचीची वेगळीच लागते. अरे लय छान लागते. नाही केली मग केली तू म्हणली मशाला. मी म्हणलो आज मी म्हणलं होतं हिरवी मिरची नको टाकाय मी गेली धार काढाय त्यावर मग नाही नको म्हणली म्हणलं नको.